नमस्कार. आपण बघत होतो एंडोक्राइन फंक्शन्स ऑफ अदर ग्लँड्स. त्यामध्ये आपण पिनियल ग्लँड, थायमस, किडनी यांच्याद्वारे सिक्रेट होणाऱ्या हार्मोनची आणि त्यांच्या ॲक्शनची माहिती बघितली आपण. आता पुढचा ऑर्गन आहे हार्ट. तर हार्टद्वारे सुद्धा काही हार्मोन्सचे सिक्रेशन होत असतं. तर हार्ट सिक्रेट्स द हार्मोन्स ॲट्रियल नायट्रियुरेटिक पेप्टाइड अँड ब्रेन नायट्रियुरेटिक पेप्टाइड. या दोन हार्मोनचं याचं सिक्रेशन होत असतं. पण सध्याच्या काळामध्ये आणखी एक हार्मोनचा शोधला आला आहे. इट इज कॉल्ड ॲज सी टाईप नायट्रियुरेटिक पेप्टाइड. तर हे 3 हार्मोन हे हार्टद्वारे सिक्रेशन होऊन ते आपले ॲक्शन्स करत असतात. त्याला पहिला येते ॲट्रियल नायट्रियुरेटिक पेप्टाइड. इट इज सिक्रेटेड बाय ॲट्रियल मस्क्युलेचर ऑफ द हार्ट. जे काही ॲट्रिया असतात त्याद्वारे याचे सिक्रेशन होत असतं. आणखी पुन्हा याचं हायपोथॅलॅमसमध्ये सुद्धा सिक्रेशन होत असतं. तर ANP इज सिक्रेटेड ड्युरिंग ओव्हरस्ट्रेचिंग ऑफ द ॲट्रियल मसल्स इन कंडिशन लाईक इन्क्रीज इन ब्लड व्हॉल्यूम. जेव्हा ब्लड व्हॉल्यूम वाढतं तेव्हा ॲट्रियल वॉल जे असतात त्या स्ट्रेच होतात, त्यावेळी याचं स्टिम्युलेशन होऊन सिक्रेशन होत असतं. सो ANP काय करतं तर इट कॉजेस इन्क्रीज इन एक्सक्रिशन ऑफ सोडियम. त्यासोबत वॉटरचं पण एक्सक्रिशन करतं आणि त्यामुळे काय होतं ECF व्हॉल्यूम हे कमी केलं जातं आणि ब्लड व्हॉल्यूमसुद्धा कमी केलं जातं. त्यामुळे जो का ब्लड प्रेशर वाढलेला असतो तो कमी करण्याचं काम ह्याद्वारे होत असतं. देन ह्याची ॲक्शन बघूया आपण. पहिला आहे ते इफेक्ट ऑन सोडियम एक्सक्रिशन. तरी कसं काम करतं त्यात पहिलं म्हणजे इट इन्क्रीजेस द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट बाय रिलॅक्सिंग मेसेंजियल सेल्स अँड डायलेटिंग ॲपरंट ॲट्रिओलस आर्टेरिओल्स. म्हणजे काय करतं थोडक्यात जे काही जस्टोग्लोमेरुलर ॲपरेटस असतं त्यामधून फिल्ट्रेशन वाढवण्याचं काम हे करतं. पुन्हा इट इनिबिट्स सोडियम रिअब्सॉर्प्शन फ्रॉम डिस्टल कॉर्नेटेड ट्यूब्यूल अँड कलेक्टिंग डक्ट इन किडनी. सोडियमचं रिअब्सॉर्प्शनसुद्धा कमी करतं. अँड इट इन्क्रीजेस द सिक्रेशन ऑफ सोडियम इन टू द रिनल ट्यूब्यूल्स. अशा प्रकारे सोडियम हे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्याचं एक्सक्रिशन होत असतं. त्यामुळे आपण एक बघितलं होतं एस्केप फेनॉमिनॉन. तर त्या एस्केप फेनॉमिनॉनसाठी अल्ट्रासाउंड आपण हे करताना माहिती बघताना बघितलं होतं एस्केप फेनॉमिनॉन. तर त्यासाठी मुख्यतः कारणीभूत असतं ते म्हणजे हे ANP. त्यामुळे काय केलं जातं जरी अल्ट्रासाउंड सिक्रेशन जरी वाढलं असलं तरी पण देर इज अ एक्सेस एक्सक्रिशन ऑफ द सोडियम थ्रू युरिन. द नेक्स्ट इज इफेक्ट ऑन ब्लड प्रेशर. तर ANP डिक्रीजेस द ब्लड प्रेशर बाय vasodilatation by relaxing the smooth muscles fibers mainly in arterioles and venules. तर त्याचं व्हॅसोडायलेशन करण्याचं काम हे ANP करतं. पुन्हा इट इनिबिट्स द रेनिन सिक्रेशन फ्रॉम जस्टोग्लोमेरुलर ॲपॅरेटस. पुन्हा इनिबिट्स व्हॅसोकन्स्ट्रिक्शन इफेक्ट ऑफ अँजिओटेन्सिन 2 अँड इट इनिबिट्स व्हॅसोकन्स्ट्रिक्शन इफेक्ट ऑफ कॅटेकोलामाइन्स. अशा प्रकारे याचे ॲक्शन्स हे असतात. द नेक्स्ट इज ब्रेन नायट्रियुरेटिक पेप्टाइड. इट इज सिक्रेटेड बाय द कार्डियाक मसल. इट इज सिक्रेटेड बाय द कार्डियाक मसल. पुन्हा ब्रेनच्या काही पार्टमध्ये सुद्धा याचं सिक्रेशन होत असतं. आता याचं मुख्य जे काम असतं ते ANP सारखंच याचं काम असतं. सेम इफेक्ट हा करत असतो. पण याचं जे स्टिम्युलेशन जे असतं त्याची आपल्याला जास्त माहिती नाही. आता सध्याच्या काळामध्ये हे जे BNP जे असतं ते मेजरमेंट करण्याचं महत्त्व सध्या जे काय हार्ट डिसीज असतील त्यामध्ये याचं महत्त्वाचं वाढलेलं आहे. जनरली कसं असतं आपल्या ब्लडमध्ये खूपच थोड्या प्रमाणामध्ये BNPचा प्रेझेन्स असतो. पण जेव्हा हार्ट फेल्युअर होतं त्या कंडिशनमध्ये BNP लेवल ही वाढलेली असते. ते नेक्स्ट इज सी टाईप नायट्रियुरेटिक पेप्टाइड. पहिल्यांदा याचं कसं की ब्रेनमध्ये याचं लोकेशन स्ट्रेच झालं होतं. पहिल्यांदा समजलं होतं की ब्रेनमध्ये याचं सिक्रेशन होतं.
पण नंतर कळालं की असे आपल्या शरीरामध्ये सेव्हरल टिश्यूज आहेत की त्यामध्ये सिक्रेशन होतं, लाईक मायोकार्डियम, एंडोथेलियम ऑफ ब्लड वेसल्स, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट अँड किडनीज. याच्यामध्ये असं समजलं जातं की हे पण ANP सारखेच म्हणजे ॲट्रियल नॅट्रियोटिक पेप्टाईड सारखेच हे आपल्या शरीरामध्ये ॲक्शन करतात. तर हार्टचे मुख्य 3 असतात हार्मोन, त्याची आपण माहिती बघितली. अशा प्रकारे आपण जे मेजर ग्लँड्स आहेत ते सोडून बाकीच्या ग्लँडच्या हार्मोनची माहिती बघितली. ते नेक्स्ट इज लोकल हार्मोन्स. तर लोकल हार्मोन्स आर द सबस्टान्सेस which act on the same area of their secretion or in immediate neighborhood. लोकल हार्मोन्स म्हणजे काय की ते ज्या ह्याच्यामधून तयार होतात तिथेच त्यांची ॲक्शन होते. ते ज्या स्ट्रक्चरमधून ऑर्गनमधून तयार होतात तिथेच त्यांची ॲक्शन होते किंवा त्या शेजारीच्या ह्याच्यामध्ये ॲक्शन होते. आता एंडोक्राईन हार्मोन जे असतात ते एका प्लेसमध्ये सेक्रेट होतात आणि ते दुसऱ्या प्लेसमध्ये जाऊन तिथे आपले ॲक्शन करीत असतात. ते लोकल हार्मोन जे असतात दे आर प्रोड्युस्ड इन टिश्यूज अँड ब्लड. टिश्यू आणि ब्लडमध्ये याची निर्मिती होत असते. ते कसं असतं जनरली इनॲक्टिव्ह फॉर्ममध्ये रिलीज केले जातात आणि काही सबस्टन्सद्वारे ते ॲक्टिव्ह केले जातात. आता याचे मुख्यतः 2 प्रकार असतात. एक म्हणजे सिंथेसायझर इन टिश्यूज अँड सिंथेसायझर इन ब्लड. आता टिश्यूमध्ये जे सिंथेसायझर होतात त्यामध्ये द लोकल हार्मोन्स विच आर सिंथेसाइज्ड इन द टिश्यूज दे आर पहिलं म्हणजे प्रोस्टाग्लॅन्डिन्स अँड रिलेटेड सबस्टान्सेस. प्रोस्टाग्लॅन्डिन्स आणि बाकीचे हार्मोन्स असतात हे पहिलं असतं. आणि दुसरं म्हणजे ऑदर लोकल हार्मोन्स सिंथेसाइज्ड इन टिश्यूज. तर टिश्यूमध्ये जे हार्मोन्स सिक्रेट होतात त्यांचे पुन्हा जे 2 क्लासिफिकेशन केले. एक म्हणजे प्रोस्टाग्लॅन्डिन्स अँड रिलेटेड सबस्टान्सेस अँड सेकंड इज ऑदर लोकल हार्मोन्स सिंथेसाइज्ड इन टिश्यूज. आता बघूया आपण प्रोस्टाग्लॅन्डिन्स अँड रिलेटेड हार्मोन्स. त्यात पहिला येते प्रोस्टाग्लॅन्डिन्स. आता हे जे हार्मोन जे असतात प्रोस्टाग्लॅन्डिन्स अँड अदर हार्मोन्स दे आर डिराइव्ड फ्रॉम arachidonic acid which are collectively called as iricocyanoids. They are derived from the arachidonic acid which are collectively called as icosanoids. आता पहिला येते प्रोस्टाग्लॅन्डिन्स. तर ह्याला प्रोस्टाग्लॅन्डिन्स हे नाव दिलं गेलं कारण असं समजलं जात होतं की दिस हार्मोन्स आर फ्रॉम प्रोस्टेट ग्लँड. बरोबर आहे. पहिला समजलं जात होतं की प्रोस्टेट ग्लँडमधून ह्याचं सिक्रेशन होतं म्हणून त्याला प्रोस्टाग्लॅन्डिन्स असं नाव दिलं गेलं. पण आता पूर्ण शरीरामध्ये सगळ्या टिश्यूमध्ये याचं सिक्रेशन होत असतं इन्क्लुडिंग रिनल टिश्यू. दे आर सिंथेसाइज्ड फ्रॉम द arachidonic ॲसिड. हे वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये असतात लाईक PGA2, PGD2, PGE2 अँड PGF2. आता याचे आपण ॲक्शन्स बघूया. तर प्रोस्टाग्लॅन्डिन जे असतात ते दे शो व्हरायटी ऑफ फिजिओलॉजिकल ॲक्शन्स इन द बॉडी. आता ब्लडमध्ये जे ॲक्शन होते इट ॲक्सलरेट्स द कॅपॅसिटी ऑफ द RBCs टू पास थ्रू मायन्यूट ब्लड वेसल्स. पुन्हा PGE2 कॉजेस वॅसोडायलेशन इन ब्लड वेसल्स. पुन्हा GI-ट्रॅक्टमध्ये बघताना काय होतं इट रिड्युसेस गॅस्ट्रिक सिक्रेशन. देन ऑन रेस्पिरेटरी सिस्टीम इट कॉजेस ब्रॉन्कोडायलेशन. ऑन लिपिड्स सम ऑफ द प्रोस्टाग्लॅन्डिन्स आर अँटीलायपोलिटिक एजंट्स. दिस हार्मोन इनिबिट द रिलीज ऑफ फ्री फॅटी ॲसिड्स फ्रॉम ॲडिपोस टिश्यू. ऑन नर्वस सिस्टीम they control or alter the action of neurotransmitter and it acts on the reproduction also. It plays important role in regulating the reproductive cycle.
and this hormone also causes degeneration of the corpus luteum or luteolysis. It also increases the receptive capacity of the cervical mucosa for sperms and cause reverse peristaltic movement of the uterus and fallopian tubes during coitus. जे कॉयटसच्या दरम्यान ना जेव्हा स्पर्म्स हे वजनामध्ये रिलीज केले जातात तेव्हा वजन आणि युटेरसची आणि फॅलोपियन ट्यूबची अँटीपेरिस्टलची मुवमेंट करण्याचं काम हे करतात. त्यामुळे स्पर्म हे फॅलोपियन ट्यूबपर्यंत पोहोचण्यामध्ये मदत होतं. Then prostaglandins also play the major role during parturition and facilitates labor by increasing the force of contraction of uterus. Then they are secreted from uterine tissues, fetal membranes and placenta. So their concentration increases in maternal blood and amniotic fluid at the time of labor. थोडक्यात काय करतं ते ड्युरिंग द लेबर युटेरिनल कॉन्ट्रॅक्शन फोर्सफुली करण्याचं काम हे प्रोस्टाग्लँडिन करतात. हे कसं करतात? बाय इन्क्रीजिंग द कॅल्शियम आयन्स कॉन्सन्ट्रेशन इन द स्मूथ मसल्स फायबर्स ऑफ द युटेरस. जे काही स्मूथ मसल्स असतात तिथे कॅल्शियम लेवल वाढवून तिथे कॉन्ट्रॅक्शन करण्याचं काम हे करत असतात. आता जेव्हा हे ॲम्निओटिकली आपण इंजेक्शन करतो ड्युरिंग प्रेग्नन्सी, इट कॉजेस abortion, and when it injected during last stage of pregnancy it induces labor. तर अशा प्रकारे याची दोन ॲक्शन्समध्ये आपल्याला व्हरायटी दिसते. जेव्हा आपण ते इंट्राॲम्निओटिकली देतो आपण ड्युरिंग प्रेग्नन्सी त्यामुळे ॲबॉर्शन होतं, आणि जेव्हा आपण लास्ट स्टेजला देतो ड्युरिंग प्रेग्नन्सी इट इंड्युसेस लेबर. आणि किडनीमध्ये जी ॲक्शन अशी असते की इट स्टिम्युलेट्स जस्ट्राग्लोमेरुलर ॲपॅरेटस अँड एनहान्सेस द सिक्रेशन ऑफ रेनिन, डायरेसिस अँड नॅट्रियुरेसिस. देन नेक्स्ट इज थ्रम्बोजेन्स. दे आर ऑल्सो डिराइव्ड फ्रॉम ॲराकिनोडिक ॲसिड. तर याचे मुख्य दोन टाईप असतात. थ्रम्बोक्सिन A2 विच इज सिक्रेटेड बाय इन प्लेटलेट्स अँड थ्रम्बोक्सिन B2 the metabolite of thromboxane A2. So it causes vasoconstriction. So it plays an important role in the hemostasis by accelerating aggregation of platelets. आणि क्लॉट फॉर्मेशनमध्ये सुद्धा महत्त्वाचं काम हा हार्मोन करतो थ्रोम्बोक्सिन्स. देन नेक्स्ट इज प्रोस्टासायक्लिन. इट ऑल्सो डिराइव्ड फ्रॉम arachidonic acid. It is produced in the endothelial cells and smooth muscle cells of blood vessels. It is produced in the endothelial cells and smooth muscle cells of blood vessels. It causes vasodilatation and inhibits platelet aggregation. It causes vasodilatation and inhibits platelet aggregation. तर थ्रम्बोक्सिनच्या उलटीची अशी ॲक्शन आहे प्रोस्टासायक्लिनची. देन नेक्स्ट इज ल्युकोट्राइन्स. It is also derived from arachidonic acid. तर ल्युकोट्राइन्स आर द मेडिएटर्स ऑफ द ॲलर्जिक रिस्पॉन्सेस. जेव्हा ॲलर्जिक रिस्पॉन्स असतो त्यावेळी मेडिएटर म्हणून हे काम करत असतात. दे आर ऑल्सो प्रोड्यूस्ड ड्युरिंग इन्फ्लेमेटरी रिॲक्शन्स. तर ह्याच्यामुळे काय होतं, एक म्हणजे ब्रॉन्क्युअल कन्स्ट्रिक्शन होतं, पुन्हा आर्टेरिओलर कन्स्ट्रिक्शन, व्हॅस्क्युलर परमेबिलिटी, पुन्हा ॲट्रॅक्शन ऑफ न्यूट्रोफिल्स अँड इओझोनोफिल्स टुवर्ड्स द साईट ऑफ इन्फ्लेमेशन. म्हणजे इन्फ्लेमेशनच्या दरम्यान तिचे ॲक्शन करण्यामध्ये हे हार्मोन मुख्यतः काम करत असतं ल्युकोट्राइन्स. देन नेक्स्ट इज लिपॉक्झिन. इट इज ऑल्सो डिराइव्ड फ्रॉम ॲराकिनोडिक ॲसिड. ह्याचे मुख्य दोन प्रकार असतात, एक म्हणजे लिपॉक्झिन A आणि लिपॉक्झिन B. लिपॉक्झिन A जे असतं इट कॉजेस डायलिटेशन ऑफ मायन्यूट ब्लड वेसल्स. ज्या काय ब्लड वेसल्स असतात मायन्यूट लहान आकाराच्या अशा त्याचं डायलिटेशन करण्याचं काम हे करतात. अँड बोथ द टाईप्स इनिबिट द सायटोटॉक्सिक इफेक्ट ऑफ किलर टी सेल्स. तर किलर टी सेल्स जे असतात त्याचे इफेक्ट कमी करण्यामध्ये हे हार्मोन काम करत असतात.
Then next is other local hormones secreted in the tissues. यात पहिला येते ॲस्टिलकोलिन. ॲस्टिलकोलिन इज अ कोलिनर्जिक न्यूरोट्रान्समीटर. हे मुख्यतः सेक्रेट केलं जातं एक म्हणजे प्री गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व्समधून, पुन्हा पोस्ट गँग्लिओनिक पॅरासिम्पॅथेटिक नर्व्समधून आणि प्री गँग्लिओनिक सिम्पॅथेटिक नर्व्समधून ह्याचं सिक्रेशनसुद्धा आणखी होत असतं. पुन्हा आणखी ते सिक्रेशन होतं बाय पोस्ट गँग्लिओनिक सिम्पॅथेटिक कोलिनर्जिक नर्व्स सच ॲज नर्व सप्लाईंग इक्रिन स्वेट ग्लँड्स, पुन्हा सिम्पॅथेटिक व्हॅसोडायलेटर नर्व्स अँड इन स्केल्टल मसल्स, पुन्हा नर्व्स इन ॲमेक्राइन सेल्स ऑफ रेटिना, मस्ट सेल, गॅस्ट्रिक म्युकोसा, लंग्स आणि मेनी रिजन्स ऑफ द ब्रेन ह्या सर्व भागामध्ये ॲस्टिलकोलिनचं सिक्रेशन होत असतं. तर हे फंक्शन बघूया. ॲस्टिलकोलिन प्रोड्युसेस द एक्सायटरी फंक्शन ऑफ द सिनॅप्स बाय ओपनिंग द सोडियम चॅनल्स. सोडियम चॅनल जे ओपन केले जातात त्यामधून हे आपलं काम करत असतं. जे ॲस्टिलकोलिन जे असतं इट इज व्हेरी क्विक इन ॲक्शन करण्यामध्ये व्हेरी क्विक असतं आणि लगेच त्याचं डिस्ट्रक्शन लगेच केलं जातं. इट इज डिस्ट्रॉयड इमिजिएटली आफ्टर एक्झिक्युटिंग द ॲक्शन ऑफ द एन्झाईम ॲस्टिलकोलिन स्टरेज. हे जे एन्झाईम जे असतं ॲस्टिलकोलिन स्टरेज ह्याद्वारे ॲस्टिलकोलिनचं लगेच डिस्ट्रक्शनसुद्धा होत असतं. दिस एन्झाईम इज प्रेझेंट इन बेसल लॅमिना ऑफ द सिनॅप्टिक क्लेफ्ट. तर ॲस्टिलकोलिन ॲक्टिवेट्स स्मूथ मसल्स इन द GI tract, urinary tract and skeletal muscles. It inhibits cardiac function and causes vasodilation. हे सगळे याचे ॲक्शन्स असतात. देन नेक्स्ट इज सेरोटोनिन. ॲस्टिलकोलिन काय करतं तर फास्ट ॲक्शन करण्यामध्ये काम असतं आणि ते न्यूरोट्रान्समीटर म्हणून काम करत असतं. देन नेक्स्ट इज सेरोटोनिन. इट इज सिक्रेटेड इन हायपोथॅलॅमस, लिम्बिक सिस्टीम, सेरेबेलम, स्पायनल कॉर्ड, रेटिना, GI tract, लंग्स अँड प्लेटलेट्स. द सेरोटोनिन जे असतं इट इज अ इनिबिटरी सबस्टान्स. जे काही पेन सेन्सेशन असतं त्याचं इम्पल्स इनिबिट करण्यामध्ये हे काम करतं. इट इनिबिट्स इम्पल्सेस ऑफ द पेन सेन्सेशन इन पोस्टेरियर ग्रे हॉर्न ऑफ स्पायनल कॉर्ड. इट कॉजेस मूड डिप्रेशन अँड स्लीप. ह्याच्यामुळे मूड डिप्रेशन होतं आणि स्लीप करण्यासुद्धा काम करतं. इट ऑल्सो कॉजेस व्हॅसो कन्स्ट्रिक्शन. द नेक्स्ट इज एंडोक्राइन. Histamine. Histamine is secreted in the nerve endings of the hypothalamus, limbic cortex and other parts of the cerebral cortex. इथे secretion होत असतं. It is also excitatory neurotransmitter substance secreted in spinal cord. The spinal cord, hypothalamus, limbic system and cerebral cortex इथे secretion याचं होत असतं. आता हिस्टॅमिन जे असतं they are secreted or released from tissue during allergy condition, inflammation or damage. जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादी ॲलर्जी कंडिशन होते किंवा डॅमेज होतं तेव्हा त्या कंडिशनमध्ये लगेच हिस्टॅमिन रिलीज केले जातात. ह्याच्यामुळे काय होतं तिथे व्हॅसोडायलेशन होतं आणि जी कॅपिलरी परमेबिलिटी जी असते ती वाढवली जाते आणि त्यामुळे काय होतं जे काही प्लाझ्मा प्रोटीन जे असतात ते ब्लडमधून त्या ॲफेक्टेड एरियामध्ये येतात. सो देर इज अ ॲक्युमुलेशन ऑफ फ्लुइड विथ प्रोटीन्स डेव्हलप्स लोकल एडिमा. त्यामुळे त्या ठिकाणी लोकल एडिमा होतो. कळते सगळ्यांना. जेव्हा काही ठिकाणी इंजुरी होते किंवा काहीतरी जखम होते तेव्हा तिथे लगेच व्हॅसोडायलेशन होतं आणि जी कॅपिलरी परमेबिलिटी जी असते ती वाढवली जाते. त्यामुळे जे प्रोटीन जे असतात फ्लुइड असतं हे ब्लडमधून त्या सेल्समध्ये येतं आणि तिथं एडिमा होतो. पुन्हा नेक्स्ट इज सबस्टान्स पी. द सबस्टान्स पी इज द न्यूरोट्रान्समीटर फॉर पेनमध्ये न्यूरोट्रान्समीटर म्हणून
हे सबस्टन्स पी काम करत असतं. इट इज सिक्रेटेड बाय नर्व एंडिंग्स इन स्पायनल कॉर्ड अँड रेटिना. स्पायनल कॉर्ड आणि रेटिनामध्ये नर्व एंडिंग्समधून ह्याचं सिक्रेशन हे होत असतं. पुन्हा जी आय ट्रॅक्टमध्ये सुद्धा न्यूरोट्रान्समीटर म्हणून हे काम करत असतं. जेव्हा चाईम हा ड्युओडेनममध्ये येतो, व्हेनेवर देर इज अ प्रेझेन्स ऑफ चाईम इन ड्युओडेनम कॉजेस सिक्रेशन ऑफ सबस्टन्स पी. आता जी आय ट्रॅक्टमध्ये काय करतं काम हे, तर जे काय फूड चाईम आहे त्याचं मिक्सिंग आणि प्रोपोजिव्ह मुवमेंट करण्यामध्ये हे हेल्प करतं. स्मॉल इंटेस्टाईनचं मिक्सिंग आणि प्रोपोजिव्ह मुवमेंट कंट्रोल करण्यामध्ये मुख्य काम करत असतं आणि इतर वेळी इट इनिबिट्स द पेन सेन्सेशन. देन नेक्स्ट इज हेपॅरिन. तर हेपॅरिन इज प्रोड्युस्ड बाय मस्त सेल्स. The mast cells are the wandering cells present immediately outside the capillaries in large number of tissue or organs which contain more connective tissue. तर कॅपिलरीच्या बाहेर ह्या खूप प्रमाणामध्ये असे उपस्थित असतात मस्त सेल. These cells are also present in liver and lungs. तिथं मग याची उपस्थिती असते. पुन्हा बेसोफिल जे असतात ते सिक्रेट हेपॅरिन. हेपॅरिनचं मुख्य काम असतं म्हणजे हेपॅरिन इज अ नॅचरली प्रोड्युस्ड अँटीकोअग्युलंट. बरोबर आहे, अँटीकोअग्युलंट म्हणून याची मुख्यतः ॲक्शन आपल्या शरीरामध्ये होत असते. देन नेक्स्ट इज लेप्टिन. देन नेक्स्ट हार्मोन इज लेप्टिन. इट इज सिक्रेटेड बाय ॲडिपोसाइट्स इन ॲडिपोस टिश्यू. ॲडिपोस टिश्यूमध्ये काही जे सेल्स असतात दे आर कॉल्ड ॲज ॲडिपोसॉइड्स आणि ॲडिपोसाइट्सद्वारे ह्याचं सिक्रेशन होत असतं. लेप्टिन प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन कंट्रोलिंग द ॲडिपोस टिश्यू अँड फूड इंटेक. तर ॲडिपोस टिश्यू आणि फूड इंटेक कंट्रोल करण्यामध्ये हे मुख्यतः काम करत असतं. कसं काम करतं हे, तर इट ॲक्ट्स ऑन द हायपोथॅलॅमस and inhibits the feeding center resulting in stoppage of food intake. हायपोथॅलॅमसमध्ये ॲक्ट होतं आणि तिथं जे फीडिंग सेंटर असतं त्याला कंट्रोल करून आपलं फूड इंटेक हे कंट्रोल करण्यामध्ये काम करत असतं. त्याशिवाय काय करतं, जे काही फॅट स्टोअर असतं ॲडिपोस टिश्यूमध्ये ते एनर्जी म्हणून यूज करण्यामध्ये सुद्धा हे ॲक्ट होत असतं. So, the circulating leptin level informs the brain about the energy storage and the necessary to regulate food intake and metabolic reactions. म्हणजे यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये फॅटच्या माध्यमातून किती एनर्जी स्टोअर आहे आणि आपण किती फूड इंटेक घेतला पाहिजे हे मेंदूला कळण्याचं काम ह्या लेप्टिन हार्मोनद्वारे केलं जातं. द नेक्स्ट इज नेक्स्ट इज गॅस्ट्रोइंटेस्टाइनल हार्मोन्स. त्याची माहिती आपण डिटेल म्हणून चॅप्टरमध्ये GIT बघताना पण त्याची डिटेलमध्ये माहिती बघितलेली आहे आपण. द नेक्स्ट पॉईंट इज लोकल हार्मोन्स प्रोड्युस्ड इन ब्लड. तर मुख्यतः 3 हार्मोन असतात. एक म्हणजे सेरोटोनिन, अँजिओटेन्सिनोजेन अँड किनिन्स. आता सेरोटोनिनची माहिती आपण मगाशीच बघितली थोडक्यामध्ये. आता अँजिओटेन्सिनोजेन जी आहे त्याची माहिती आपण एसकेडी सिस्टीम बघताना डिटेलमध्ये बघितलं आहे. बरोबर आहे. पहिलं सेरोटोनिन, दुसरं अँजिओटेन्सिनोजेन, थर्ड इज किनिन्स. तर किनिन्स आर बायोलॉजिकली ॲक्टिव्ह प्रोटीन हार्मोन्स विच आर सर्क्युलेटिंग इन ब्लड. ब्लडमध्ये हे सर्क्युलेट होत असतात. आपल्या शरीरामध्ये 2 टाईपचे किनिन्स असतात. एक म्हणजे ब्रॅडिकिनिन आणि दुसरं म्हणजे कॅलिडिन. अलॉंग विथ अदर प्रोटीन्स ऑफ देअर फॅमिली
किनेन्स फॉर्म द किनेन सिस्टीम और किनेन कॅलिक्रिन सिस्टीम. आता किनेनचं प्रोडक्शन बघूया आपण. आता किनेन्स आर क्लेव्ड फ्रॉम देअर प्रिकर्सर्स विच आर ऑफ टू टाइप्स. एक म्हणजे हाय मोलिक्युलर वेट किनोजेन और HMW किनोजेन. इट इज अ प्रिकर्सर ऑफ ब्रॅडिकिन. आणि लो मोलिक्युलर वेट किनोजेन और LMW किनोजेन. इट इज अ प्रिकर्सर ऑफ कॅलिडिन. म्हणजे ब्रॅडिकिनचा प्रिकर्सर HMW किनोजेन आणि कॅलिडिनचा प्रिकर्सर म्हणजे LMW किनोजेन. The cleavages of the kinins from their precursors occurs by proteases called kallikrins, which are of two types, plasma kallikrin and tissue kallikrin. या कॅलिक्रिनच्या माध्यमातून ह्या प्रिकर्सरचं किनिन्समध्ये कन्वर्जन होत असतं. आता हे जे HMW किनोजन होतं इज अ अल्फा टू ग्लोब्युलिन विच इज सिक्रेटेड इन लिव्हर. लिव्हरमध्ये सिक्रेशन याचं होत असतं. त्याचं पण हायड्रोलायझेशन होतं बाय प्लाझ्मा कॅलिक्रिन टू फॉर्म ब्रॅडेकिन. आता जे प्लाझ्मा कॅलिक्रिन जे असतं हे ब्लडमध्ये सर्क्युलेट होत असतं. इट इज अन इनॲक्टिव्ह फॉर्म कॉल्ड एज प्री कॅलिक्रिन. आणि जे प्री कॅलिक्रिन जे असतं इट इज कन्वर्टेड इन टू ॲक्टिव्ह कॅलिक्रिन बाय ॲक्टिव्हेटेड फॅक्टर 12 विच इनिशिएट्स द इंटरेस्टिंग पाथवे ऑफ ब्लड कोआग्युलेशन. त्या ब्लड कोआग्युलेशनमध्ये याचा महत्त्वाचा असा रोल असतो. आता जे ॲक्शन बघूया आपण. तर इट डायलेट्स द ब्लड वेसल्स अँड डिक्रीजेस द ब्लड प्रेशर. हे ब्लड वेसल्स डायलेशन करतं आणि त्यामुळे ब्लड प्रेशर हे डिक्रीज होतं. सो इट इज कन्सिडर्ड ॲज पोटेंट वॅसोडायलेटर. पुन्हा इट इन्क्रीजेस द ब्लड फ्लो थ्रू आउट द बॉडी बाय इट्स वॅसोडायलेटर ॲक्शन. ब्लड फ्लो वाढण्याचं काम पण हे करतं. पुन्हा इट इन्क्रीजेस परमेबिलिटी ऑफ द कॅपिलरीज ड्युरिंग इन्फ्लेमेटरी कंडिशन्स रिझल्टिंग इन एडिमा ऑफ द अफेक्टेड एरिया. जेव्हा एखादी इंजुरी होते तेव्हा इन्फ्लेमेशनच्या जागी जी काही परमेबिलिटी असते कॅपिलरीची ते वाढवण्याचं कामसुद्धा हे किनेन्स करतात. पुन्हा स्टिम्युलेट्स पेन रिसेप्टार्स and it is believed to cause contraction of the extravascular smooth muscles, especially smooth muscles of intestine. म्हणजे बाकीचे जे स्मूथ मसल जे आहेत इंटेस्टाईनमध्ये त्याचं कॉन्ट्रॅक्शन करण्यामध्ये सुद्धा हे किनेन्स हार्मोन महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. हे झाले सगळे ब्रॅडिकिनिनचे ॲक्शन सगळे बरोबर आहे. व्हॅसोडायलेटेशन, इन्क्रीजेस ब्लड फ्लो, पुन्हा इन्क्रीजेस परमेबिलिटी ऑफ द कॅपिलरीज, स्टिम्युलेट्स पेन रिसेप्टार्स अँड स्मॉल इंटेस्टाईनचे स्मूथ मसलचे कॉन्ट्रॅक्शन. हे जे ॲक्शन्स असतात इट इज ऑफ ॲक्शन ऑफ ब्रॅडिकिनिन. आता बघूया कॅलिडिनचं. तर कॅलिडिन इज ऑल्सो अ व्हॅसोडायलेटर हार्मोन. इट कॉजेस व्हॅसोडायलेटेशन. हे जे मुख्यतः काम असतं. आणि लास्ट आहे ते कॅलिक्रिन. कॅलिक्रिन काय करतं. इट हायड्रोलायजेस द किनोजेन टू फॉर्म किनेन्स. मागाशी वरती बघितलं आपण. आणि इट ऑल्सो ॲक्टिवेट्स द 12 फॅक्टर ऑफ द ब्लड कोआग्युलेशन. त्यामध्ये जे काम करणारे 12 फॅक्टर जो असतो त्याला पण स्टिम्युलेट करण्याचं काम हे कॅलिक्रिन करत असतं. आणि कॅलिक्रिन जे असतात दे आर ऑल्सो पोटेंट व्हॅसोडायलेटेट्स. तर अशा प्रकारे आपण जे काय बाकीचे असते लोकल हार्मोन्स त्यांची आपण माहिती थोडक्यात बघितली. अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत एंडोक्राईन सिस्टीम त्यामध्ये एक एक ऑर्गन्स म्हणजे पिच्युटरी, थायरॉईड, पँक्रियास, ॲड्रिनल कॉर्टेक्स, ॲड्रिनल मेडुला ह्या एक एक ग्लँडची आणि त्यांच्या हार्मोनची आपण डिटेलमध्ये माहिती बघितली. त्यानंतर आपण असे काही ऑर्गन्स होते की ज्या ऑर्गन्सद्वारे हार्मोन सिक्रेशन होतं. उदाहरणार्थ हार्ट, किडनी, थायमस, पिनियल ग्लँड यांची पण आपण माहिती बघितली. त्यांच्या हार्मोनची माहिती घेतली. आणि सगळ्यात शेवटी आपण जे काही लोकल हार्मोन जे असतात त्यांची आपण डिटेलमध्ये माहिती बघितली. तर अशा प्रकारे आपले एंडोक्राईन सिस्टीम हे संपलेले आहे. त्याचा आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. थँक्यू.